तर नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुराचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत लागल्याचं पाहायला मिळालंय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय। एकीकडे गोदावरी नदीला पूर आलेला असताना दुसरीकडे रामतीर्थ सेवा समितीकडून गोदावरी नदीची आरती केली जाते। तो गोदावरीला पूर आलेला आहे। गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत आता पाणी लागलेलं आहे। गोदाघाटाचा हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे। संपूर्ण परिसरात पाणीच पाणी आहे। इथली मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। तसंच प्रशासनाकडून आता या ठिकाणी आसपासच्या नागरिकांना आवाहन केलं जात आहे। वाहने जे असतील त्यांनी बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी लावायचे। वरपर्यंत आता पाणी लागलेलं आहे। गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदाघाटाचा हा परिसर, रामकुंड मधली मंदिरं, अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। गोदाघाटाचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे। त्यासोबतच आता आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे। तसंच अनेक ठिकाणी नदीपात्राच्या जवळच वाहनं लावली जातात। ती वाहनं काढून घेण्यासंदर्भात सुद्धा आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। दुसरीकडे याच ठिकाणी आता गोदावरीची आरती केली जाणार आहे। रामतीर्थ सेवा समितीकडून गोदावरी नदीची आरती केली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला, त्यानंतर ही आपण आता पाणी पातळी गोदावरीची पाहतोय। अधिकची माहिती काय? नक्कीच आपण जर बघितलं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि सध्या आपल्याला रामकुंड परिसरातील ही परिस्थिती जी आहे ती बघायला मिळत आहे। संपूर्ण रामकुंड परिसर जे आहे ते पुराच्या पाण्यानं वेढलं गेलेलं आहे। या ठिकाणी मंदिरं जे आहेत ते देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या सध्या आपल्याला कमरेच्या वरती पाणी गेल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। नाशिक शहरात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आणि धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये आज 6430 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे तो आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला जी गोदावरी नदी आहे ती दुतडी भरून वाहत असल्याचं एकंदरीत या ठिकाणी बघायला मिळतंय। श्रुती, नक्कीच तुर्तास धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।